नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत आहोत। आज 28 फेब्रुवारी 2025 हा दिवस भारताचा 96वा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत आहोत आपण। हा दिवस प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी लावलेल्या रामन परिणामाच्या शोधाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो। 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व। हा दिवस भारतातील वैज्ञानिकांच्या योगदानाचा सन्मान करतो। दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो। विज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती निर्माण करतो। विज्ञान क्षेत्रातील योगदान करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करतो। मुलांसाठी हा दिवस माजी शास्त्रज्ञांनी मागे सोडलेल्या वारशाचा आणि विज्ञानाचे भविष्य काय आहे हे पाहण्याची एक चांगली संधी आहे। राष्ट्रीय विज्ञान दिनाची तारीख 1928 मध्ये या दिवशी डॉक्टर सी.व्ही. रामन प्रोटॉनच्या विखुरणाची एक घटना शोधून काढली होती। ती घटना नंतर त्यांच्या नावावरून रामन इफेक्ट म्हणून ओळखली जाते। हा शोध लावण्यासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते। 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी वैज्ञानिक सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन इफेक्ट चा शोध लावला होता। या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते। राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कारणे कोणती आहेत तर विज्ञान क्षेत्रातील भारताचे पहिले नोबेल पारितोषिक सर चंद्रशेखर वेंकट रामन यांना मिळाले होते। विज्ञानामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे, वैज्ञानिक सोच निर्माण करणे यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची पद्धत कोणती आहे तर राष्ट्रीय विज्ञान आणि प्रायोगिक परिषद आणि विज्ञान प्रौद्योगिक मंत्रालयाच्या तत्वावधानाअंतर्गत हा दिवस साजरा केला जातो। या दिवशी विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना सन्मान केले जाते। राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची सुरुवात कधी झाली तर 1986 मध्ये राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेने NCSTC भारत सरकारला 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित करण्याची विनंती केली होती। पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला होता। तर विद्यार्थ्यांनो, तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो। भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो। विज्ञानाच्या फायद्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। रामन इफेक्टचा शोध लावल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केली होती। या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते। सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे। डॉक्टर वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार
डॉक्टर सी.व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. त्यांचा तो जन्म अथवा मृत्यूदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला, ती तारीख का निवडू नये. अखेर ती तारीख निघाली 28 फेब्रुवारी. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.